आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। माया नाही आली अजून। भूक नाही लागली वाटतं तिला। अथर्व पण नाही आलाय, तू खाऊ घे। अजून कशी नाही आली ही मीरा? मीरा, खायला चाललीस? जा जा। मी कसं आहे, लवकरच तू या घराची मोलकरीण होणार आहेस ना परत, जशी आधी होतीस तशीच, हो की नाही? कसं आहे मीरा, तुझ्यासारख्या मुलींनी फॅमिलीची स्वप्न कधीच बघू नये, कारण ती कधीच खरी होत नाहीत। हे तू मला सांगतेस माया? तुझ्यासारख्या कपटी मुलींची स्वप्न तर कधीच पूर्ण होत नाही, आणि त्यामुळे तुझी कर्म तुझ्यापाशी आणि माझी कर्म माझ्यापाशी, कळलं? कर्म नाही ग, पाप पाप केलेस तू। या घरात मोलकरीण म्हणून आलीस, सगळ्यांशी गोड गोड बोललीस, सगळ्यांची मनं जिंकलीस, आणि शेवटी सगळ्यांचा विश्वासघात केलास आणि या घराची मालकीण झालीस। झाले, मी या घराची मालकीण झाले, पण माया, जरी तू मला पुन्हा या घराची मोलकरीण बनवलंस ना, तरी सुद्धा मी या घरात राहू शकते, आणि इथे नाही तर दुसरीकडे कुठेतरी राहू शकते, आणि तेही नाही जमलं ना तर मी माझ्या गावी जाऊन राहू शकते। पण माया, जर मी तुला या घरातून हाकलवलं तर तू काय करशील ग? कुठे जाशील? विचार करून ठेव, कारण ही वेळ तुझ्यावर लवकरच येणार। वेदा, वेदाचा विचार कर तू, माझा नको करूस, कळला? कारण लवकरच तुझ्या समोर वेदाचा गेम ओव्हर होणार आहे, तेव्हा काय करशील? वेदाला बोट तर लावून दाखव, नाही तुझी बोट छाटली ना तर बघच।
दादा वेदाचे बाबा अथर्व कोण अथर्व काय झालंय तुम्हाला अथर्व बाळा उठ ना, डोळे उघड ना. अथर्व काय झालंय ना? वेदाचे बाबा वेदाचे बाबा अरे बापरे खूप लागलंय रक्त पण येत आहे दादा 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 उठ ना आई बाई बोला. दादा अथर्व अथर्व काय झालंय तुम्हाला अथर्व उठ ना बाळा. वेदाचे बाबा कसा पडला अथर्व? ही 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 मीरा हिने पडला अथर्वला मी नाही नाही मी नाही ऐसे गप्पा बस. एक शब्द बोलू नकोस. या घरात सून म्हणून आलीस का अथर्वचं दुर्दैव होऊन? का त्याच्या जीवाशी खेळतीयस का? मंजिरी, अथर्वला आधी हॉस्पिटलमध्ये न्यायला हवं. अजित उचल त्याला, चल. सावकाश सावकाश सावकाश. मला अथर्व सोबत जावंच लागेल. त्या आजीचा काहीच भरोसा नाही. संधी पाहून तो घात करू शकतो. My God, किती रक्त आलंय. सावकाश प्लीज हळू. बघितलं ना काय केलं या मुलीने? मी म्हणाले होते तुम्हाला. आईसाहेब मी वेदाच्या बाबांना काही केलेलं नाहीये. हे मा किती खोटं बोलते ही. अहो मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलं. हिने अथर्वच्या पायात पाय अडकवून त्याला पाडलंय. माया माया मी त्यांच्या पायात पाय अडकवला नाहीये. हे मीरा, ज्या दिवशी तू या घरात आलीयस तेव्हापासून या घरात फक्त अशुभच घडतंय. मंजिरी प्लीज शांत हो. अथर्वला काही होणार नाहीये. ती काय म्हणते याच्यावर विश्वास तर ठेवून बघ एकदा. कसा विश्वास ठेवू? तुम्ही बघताय ना हे काय झालंय ते. ह्याला म्हणतात दुसऱ्या बायकोने घात करणं. घात करना, दूसरी बायको घात करना. तुला जपणार